नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 8वी भूगोलचा पहिला धडा स्थानिक वेळ प्रमाण वेळ याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय आणि या स्वाध्यायाच्या प्रश्नांसोबतच उपक्रमाचेही दोन्ही प्रश्न या स्वाध्यायामध्ये सोडवले आहेत. तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर. तुमचं काय नाव आहे मला सांगाल? प्रश्न क्रमांक 1 आहे, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील इथे 4 पर्याय दिलेले आहे. या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर असणार आपलं 15 रेखावृत्ते ही सूर्यासमोरून जातात. प्रश्न आहे, पृथ्वीवरील कोणत्याही 2 ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणची मध्यांची वेळ माहीत असावी लागते की दोन्ही ठिकाणची रेखावृत्त आतील अंशात्मक अंतर यातील फरक माहीत असावा लागतो की दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 4 आंतरराष्ट्रीय वाररेषांनुसार बदल करावे लागतात. यातील योग्य उत्तर आहे दोन्ही ठिकाणचे रेखावृत्तातील अंशात्मक अंतर यातील फरक माहीत असावा लागतो. प्रश्न क्रमांक E आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्त त्यांच्या स्थानिक वेळेत हा 15 मिनिटांचा फरक असतो, 4 मिनिटांचा, 30 मिनिटांचा की 60 मिनिटांचा? यात योग्य उत्तर आहे 4 मिनिटांचा फरक असतो 2 लगतच्या रेखावृत्तांमध्ये. प्रश्न क्रमांक 2 आहे, भौगोलिक कारणे लिहा. स्थानिक वेळ मध्यानावरून निश्चित केली जाते. उत्तर 1, सर्वसाधारणपणे मध्यानी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो, त्यावेळी दिनमान आतील निम्मा वेळ पूर्ण झाला असे गृहीत धरले जाते. एखादे रेखावृत्त जेव्हा बरोबर सूर्यासमोर येते त्यावेळी रेखावृत्तावर मध्यान्ह झाल्याचे गृहीत धरले जाते. तिसरा मुद्दा आहे, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजे उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी सर्वत्र सारखे असते, म्हणून स्थानिक वेळ मध्यान्हवरून निश्चित केली जाते. प्रश्न क्रमांक आहे, ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत येतो. उत्तर याचं आहे, जागतिक प्रमाण वेळ ही 0° रेखावृत्ताच्या संदर्भात ठरवली जाते. इंग्लंडमधील ग्रीनिच शहराजवळून 0° रेखावृत्त जाते. जगातील विविध देशातील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. प्रश्न E, भारताची प्रमाण वेळ 82°30' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. उत्तर 1, पहिला मुद्दा बघा उत्तराचा, 82°30' पूर्व हे रेखावृत्त भारताच्या मध्यवर्ती भागातून जाते. 2, या रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावृत्त यांच्या स्थानिक वेळात एका तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही, त्यामुळे भारताची प्रमाण वेळ 82°30' पूर्व रेखावृत्त वरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. प्रश्न E, कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाण वेळ आहेत. उत्तर, कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार 52°37' पश्चिम रेखावृत्त ते 141° पश्चिम रेखावृत्त आहे. 2, म्हणजेच कॅनडा देशाचा अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत सुमारे 352 मिनिटांचा म्हणजे 5 तास 52 मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे कॅनडात केवळ एकच प्रमाण वेळ मान्य गैरसोयीचे ठरेल, म्हणून दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी कॅनडा या देशात 6 वेगवेगळ्या प्रमाण वेळ आहेत. प्रश्न 3, थोडक्यात उत्तर लिहा. 1, 60° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? आता याचं उत्तर बघा, 60° पूर्व रेखावृत्त व 30° पश्चिम रेखावृत्त या 2 रेखावृत्तातील अंशात्मक फरक 90°चा आहे. तर 0 रेखावृत्त ते 60° पूर्व रेखावृत्त या 2 रेखावृत्तातील 60°चा फरक अधिक 0 रेखावृत्त ते 30° पश्चिम रेखावृत्त या 2 रेखावृत्तातील 30°चा फरक म्हणजे 90°चा फरक पडतो. आता बघा, या 2 रेखावृत्तातील एकूण वेळेतील फरक हा 90×4, कारण 4 मिनिटाचा फरक आहे ना 2 रेखावृत्तात, म्हणून 90×4. त्याचं उत्तर 360 मिनिटे. 360 मिनिटे म्हणजे 60 मिनिटाचा किती 1 तास होतो, म्हणून 6 तास.
मुद्दा क्रमांक 3. पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्तावरील स्थानिक वेळेच्या मागे असते. म्हणजेच 60 अंश पूर्व रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे 6 म्हणजे 6 तासांनी मागे यायचं वाजले असते. प्रश्न क्रमांक 2. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते? याचं उत्तर लिहायचंय. पहिला मुद्दा. रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशातील प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तीय स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते. एखाद्या देशातील किंवा प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळात सुमारे 2 तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा देशात सर्वसाधारणपणे एक प्रमाण वेळ मानली जाते. तिसरा मुद्दा आहे. एखाद्या प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावृत्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळात सुमारे 2 तासाहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा देशात एकापेक्षा अधिक प्रमाण वेळांचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 1. ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू झाला. तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा. भारतात सकाळी 6 वाजले असतील तेव्हा ब्राझीलमधील साओ पावलो येथे मागच्या दिवसाचे म्हणजे आदल्या दिवसाचे 9:30 वाजले असतील रात्रीचे. याचं कारण बघा. मूळ रेखावृत्ताचा संदर्भ घेऊयात आपण. भारताचे स्थान हे पूर्व गोलार्धात असून भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे. तर साओ पावलो हे पश्चिम गोलार्धात असून तेथील प्रमाणवेळ जागतिक प्रमाणवेळेपेक्षा 3 तास मागे आहे. दोन्ही देशामधील वेळेचा एकूण फरक भारताची प्रमाण वेळ आणि साओ पावलो येथील वेळ या दोघात एकूण 8 तास 30 मिनिटांचा फरक आहे. पूर्व आणि पश्चिम गोलार्धाचा नियम काय आहे की भारत हा ब्राझीलच्या पूर्वेकडे आहे त्यामुळे भारताची वेळ पुढे आहे. म्हणजे साओ पावलो हे भारतापेक्षा 8 तास 30 मिनिटं मागे आहे. आता वेळेची गणना करू. भारतात सामना सुरू होण्याची वेळ सकाळी 6 वाजता. साओ पावलो येथील वेळ सकाळी 6 वाजले म्हणजे 8.5 तास मागे. सकाळी 6 मधून 8.5 तास मागे गेल्यास आदल्या रात्रीचे म्हणजे आदल्या दिवशीचे 9:30 असतात. त्यामुळे भारतात जेव्हा सकाळी 6 वाजता सामना थेट प्रक्षेपित होईल तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ रात्रीची 9:30 असेल. प्रश्न क्रमांक 4. मूळ रेखावृत्तावर 21 जून रोजी रात्रीचे 10 वाजले तेव्हा अ ब क या ठिकाणीची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा. आता बघा 120 अंश पूर्व रेखावृत्तावर दिनांक काय 22 जून तर वेळ काय असणार आहे सकाळी 6 वाजता. 160 अंश पश्चिम रेखावृत्तावर 21 जूनला सकाळी 11:20 आणि 60 अंश पूर्व रेखावृत्तावर 22 जूनला पहाटे 2 वाजता. याची कारणं पण आहेत लक्षात घ्या की मूळ रेखावृत्त हे 0 अंशावर आहे आणि 21 जून रात्रीचे 10 वाजले आहे ते पूर्वेकडे जाताना ते अधिक होत जातात आणि पश्चिमेकडे जाताना वजा होत जातात. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर मग कुठलाच गोंधळ टळणार नाही. पुढचा प्रश्न आहे 5वा. खालीलपैकी कोणत्या वेगवेगळ्या स्थितीत क या ठिकाणी कोणकोणत्या आकृती दिसून येतात ते आकृतीमधील चौकटीत लिहा. आता बघा पहिल्यामध्ये सूर्योदय दिसतो, दुसऱ्यामध्ये मध्यान्ह झालं, तिसऱ्यामध्ये सूर्यास्त झाला आणि चौथ्यामध्ये मध्यरात्र. आता हे कसं काय ओळखलं बरं आपण? तर आकृती क्रमांक 1च्या चौकटीत सूर्योदय कारण क हे ठिकाण अंधारातून प्रकाशाकडे येतं म्हणून सूर्योदय. दुसऱ्यामध्ये मध्यान्ह आहे म्हणजे दुपारची वेळ तर क हे ठिकाण थेट सूर्याच्या समोर आहे म्हणून दुपार आहे. आकृती 3 मध्ये सूर्यास्त आहे कारण क हे ठिकाण प्रकाशातून अंधाराकडे चाललंय म्हणून संध्याकाळ सूर्यास्त. आणि चौथ्यामध्ये मध्यरात्र आहे कारण क हे ठिकाण सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे म्हणून पूर्ण अंधारात म्हणून मध्यरात्र. उपक्रम काय? आचार्य अत्रे यांच्या आजीचे घड्याळ या कवितेतील आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा. आपण ही कविता शोधली आहे. कवी आचार्य अत्रेंची बघा. आमच्या आजीचे एक घड्याळ आहे भिंतीवर नाही ते हातात नाही की चंदेरी त्याचे कडेही नाही
किल्लीही त्याला द्यावी लागत नाही. पहाटेच्या वेळी जेव्हा तांबडे फुटते, कोंबडा आरवतो, आजी जागते, म्हणते, उठा रे बाबा, झाली रे पहाट, आजीच्या घड्याळाची हीच ती थाट. दुपारच्या वेळी जेव्हा ऊन खूप येते, घरातल्या खांबाची सावली सरकते, आजी म्हणे, झाली रे बाराची ही वेळ, जेवणाचा आता तुम्ही मांडा रे खेळ. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो, पाखरांचा थवा घराकडे येतो, आजी म्हणे, करा रे देवाचे नाव, झाली रे संध्याकाळ, दिवे आता लाव. रात्रीच्या वेळी जेव्हा पोटात भूक लागे, आजीचे घड्याळ तेव्हा अचूक जागे, नाही त्या घड्याळाला काटा की दोरा, आजीचे घड्याळ आहे निसर्गाच्या घरी. आता या घड्याळाचे निष्कर्ष काय बघा. कोंबड्याचे आरवणे म्हणजे सकाळी उठण्याची आजीला अलार्मची गरज नसे. पहाटे कोंबडा आरवला की आजीचे घड्याळ सुरू. उन्हाची सावली, घरात पडणाऱ्या उन्हाच्या आणि सावलीच्या आकारावरून आजी दुपारच्या वेळेचा अचूक अंदाज लावायची. पाखरांचा चिवचिवाट, संध्याकाळी पाखरे घरट्याकडे परतू लागली की आजीला सूर्यास्ताची वेळ समजायची. पोटाची भूक, दुपारची किंवा रात्रीची जेवणाची वेळ झाली की आजीला तिच्या पोटाच्या भूक येऊन समजायचं. त्यामुळे निसर्ग हेच आजीचे खरे घड्याळ हे स्पष्ट होते. अंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किलोमीटर असतो हे शोधा. त्याचं उत्तर आहे, अंतराळात पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा परिवलनाचा वेग विषुववृत्तावर इक्वेटर सुमारे 1670 किलोमीटर प्रति तास असतो. धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेनं वाट बघतेय. धन्यवाद.